आंबेडकर या विषयामध्येच 2-3 अशा संज्ञा ज्यांना म्हणू शकू आपण त्या आहेत भारतीय श्री, दुःखहर्ता आणि महामानव, हे 3 शब्द. तर हा विषय त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. 1 तासात 1.25 तासात या विषयाला मी कितपत न्याय देऊ शकेल ते आता आपणच ठरवायचं. खरं तर किमान याच्यावर 2 व्याख्यानं व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. असो, त्रिरत्न बौद्ध महासंघ या नवसमाज निर्मितीच्या जागतिक चळवळीचा एक सदस्य आणि सहाय्यक गण, या त्रिरत्न बौद्ध महासंघाला सहाय्य करणारे जे सहाय्यक गण इथे उपस्थित आहेत, ह्या सगळ्यांच्या विचारातून ही त्रिरत्न व्याख्यानमाला आम्ही आयोजित केलेली आहे. ही व्याख्यानमाला आयोजित करण्याचं एक प्रमुख कारण मला माझ्या मनात अनेक दिवसांपासून होतं की माझ्या या शहरामध्ये अनेक असे बांधव आहेत, महिला आहेत, ज्या आपल्या समाजाच्या भल्यासाठी नेहमी विचार करीत असतात. अनेक सुशिक्षित राज सरांसारखे, पगारे साहेबांसारखे, आणखी समोर बसलेल्या काहींची नाव मला, अनेक माणसं अशी आहेत की जे नेहमी बाबासाहेब आणि बौद्ध धर्म त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्या दृष्टीने त्यांचं वाचन, लिखन, शिकून ऐकणं आणि काही सामाजिक कार्य करणं हे चालू आहे. त्या माध्यमातून त्यांचा अभ्यास होत असतो. कुठे ना कुठे त्यांचे मन देखील विकसित झालेली आहेत. परंतु ह्या लोकांना त्यांचं विचार मांडण्यासाठी स्वतःचं असं स्टेज, डायस मिळत नाही. हा वाईट अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं होतात, तिथे आम्हाला आवर्जून बोलवलं जातं. अनेक व्याख्यानमाला होतात, तिथेही आम्हाला बोलवलं जातं आणि आम्ही मोठ्या आनंदाने तिथे जात असतो. परंतु आमच्यातल्या कुणाला तिथे समोर कधीतरी संधी मिळाल्याचं मला मात्र माहीत नाही. परवाच बाबासाहेबांच्या बाबतीत बोलण्यासाठी राज सरांचं व्याख्यान ठेवलं गेलं इथल्या एका लायब्ररी मार्फत. परंतु त्यांचा जो नियोजित कार्यक्रम होता त्याच्यामध्ये राज सरांचं नाव नव्हतं. याचाच अर्थ असा की ते त्यांच्या दृष्टीपथात येतच नाही. पण कुणीतरी सांगितल्यावरून म्हणा किंवा कुठेतरी थोडीशी काहीतरी बोच त्यांना लागलेली असली म्हणा, म्हणून सरांचं व्याख्यान त्यांनी अरेंज केलं आणि ते पहिल्या दिवशी ठेवलं. मला इतकं वाईट वाटलं की यांनी अनुक्रमणिकेमध्ये जे व्याख्यानमाला आहे त्याच्यात एक वाढवलं असतं तर काय फरक पडणार होता. शेवटचं ठेवलं असतं, नको तुम्हाला पाहिलं तर. पण तसं होत दिसत नाही आणि ती घटना माझ्या मनात घर करून होती. आणि म्हणून तेव्हापासून मनात घेतलं की काहीतरी माझ्या या बांधवांसाठी, जरी ते वेगवेगळ्या क्षेत्रात करत असतील, जरी आमचे मतभेद काही बाबतीत असतील, जरी आमचे मार्ग वेगवेगळे असतील, पण ज्यांना कुठेतरी आपण आणलं पाहिजे. समाजापुढे यांचे विचार व्यक्त झाले पाहिजे. जसं आईला बाळाला पाजल्याशिवाय तिला समाधान होत नाही, तसं विचारांचं स्खलन झाल्याशिवाय आणि त्या विचारांचं प्राशन केल्याशिवाय समाजालाही समाधान होत नाही आणि त्या विचारवंतालाही होत नाही, असा माझा समज आहे. आणि त्या उद्देशातून ही उषाताई त्रिभुवन आहे. आता महिलांचा बाबतीत विषय आहे, तर महिलांना
केलं पाहिजे असा विचार स्वाभाविकच येतो आणि त्यांची निवड आमच्या नियोजन समितीने केली. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांना या ऐतिहासिक क्षणाचं पहिला अध्यक्ष होण्याचा स्त्रियांमधला मान मिळालेला आहे. आणि मला आज विशेष आनंद होतो आहे की माझ्या भगिनी आज विशेष अशा संख्येने उपस्थित आहे. पहिल्या व्याख्यानाला जेवढ्या होत्या त्यापेक्षा कालच्या व्याख्यानाला अधिक होत्या, त्यापेक्षा आजच्या व्याख्यानाला अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या ह्या विहारामध्ये जसं भगवान बुद्धाची मूर्ती स्थापन झाली त्याच्यानंतर सतत काही ना काही उपक्रम त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे चालू आहे. आमच्या धम्म मित्र स्वातीताई भालेराव आणि आपल्या इथल्या सहाय्यक काही महिला इथे रोज येतात, पूजा अर्चा करत असतात, चर्चा करतात, अभ्यास करतात आणि जात असतात. प्रत्येक बुधवारच्या दिवशी मी देखील मार्गदर्शनासाठी येत असतो आणि तो दिवस त्यांच्यासोबत जाताना माझी पत्नी पण येत असते. आम्हाला खूप आनंद होत असतो. मला आज सांगावं असं वाटतं की तुम्ही रोजच्या रोज या कार्यक्रमाला जर आपल्या आयुष्यामध्ये वेळ दिला जीवनामध्ये तर तो एक चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्याचे क्षण तिथे व्यतीत होतील, सत्कारणी लागतील असं मला वाटतं. आणि मी तशी विनंती करतो की इथून पुढे होणाऱ्या वर्गांना आपण जरूर येत चला. म्हणजे ह्या पंचशील नगरच्या ह्या नालंदा बुद्ध विहाराचं नाव लौकिक आपण किमान मालेगावभर तरी पसरवू. कारण विहाराला नावच नालंदा दिलेलं आहे. नालंदा विश्वविद्यालय हे जगभरासाठी प्रसिद्ध होतं. जगभरातले विद्यार्थी इथे शिकायला येत असायचे त्या नालंदाला. राजगृहाच्या पुढे आहे बिहारमध्ये, तेच नाव इथे आहे. तर हे नालंदा बुद्ध विहार एक प्रकारचं बौद्ध धर्माचं विद्यापीठ बनावं अशी माझी अपेक्षा आहे. इथून अनेक धम्ममित्र निर्माण होतील, माझ्यासारखे धम्मचारिणी निर्माण होतील, धम्ममित्र महिला निर्माण होतील, धम्मचारिणी निर्माण होतील. आणि ते फार अवघड आहे असं नाही आहे. तुम्ही तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही काय पाहिजे ते करू शकता. इंग्लंडच्या पंतप्रधान, त्यांचं नाव आता मी विसरलो, दोन टर्मला त्या पंतप्रधान झाल्या. राईट, मी कालपासून आठवतो, तुम्हाला आठवतो. मार्गारेट थॅचर बाई जगामध्ये अतिशय प्रसिद्ध बाई होत्या. त्या अतिशय कणखर, शिस्तप्रिय, भल्या भल्यांची त्यांच्या समोर जायला जशी इंदिरा गांधींच्या समोर ताकद व्हायची नाही तसं त्यांच्या समोर भले भले अगदी अमेरिकेचे प्रेसिडेंट वगैरे सुद्धा कचरत असत त्यांच्याकडे. अशा त्या मार्गारेट थॅचर बाई एकदा म्हणाल्या होत्या, ऐकाने की जर काही सांगायचं असेल तर पुरुषांना सांगा, काही सांगायचं असेल तर पुरुषांना सांगा, आणि काही करायचं असेल तर महिलांना सांगा. त्या ते करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांचा देखील स्त्रियांवर अतिशय मोठा भरोसा होता. त्यांच्या चळवळीसाठी सुद्धा त्यांची मदत त्यांना झालेली आहे. आणि बाबासाहेबांना स्त्रियांविषयीचं जी आपुलकी, जी महनीयता त्यांच्या मनामध्ये होती ती त्यांच्या बालपणापासूनच दिसून येते. हिमाई निवर्तल्यानंतर रामजी बाबांनी दुसरं लग्न केलं, पोरं लहान लहान होते म्हणून. तिची दुसरी आई आली की एकदा हिमाईची साडी नेसली. भीमरावला ते सहन झालं नाही आणि भीमराव तिला भागराव तू माझ्या आईची साडी का नेसली. भयंकर आईविषयी त्याचं प्रेम होतं. आणि त्यातूनच आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेबांचं स्त्रियांकडे अतिशय लक्ष होतं. त्यांनी त्यांच्या आईच्या खस्ता रस्ता खाल्लेल्या होत्या, त्यांच्या पत्नीने ज्या खस्ता रस्ता खाल्लेल्या होत्या, त्या माझ्या समाजातल्या स्त्रियांना तो त्रास होऊ नये अशी त्यांची मनापासूनची भावना होती. आणि त्यासाठी काहीतरी करत राहण्याचे विचार सतत त्यांच्या डोक्यात येतात. असो
मी आपल्या विषयाकडे वळतो. अर्थात आत्ताचंही जे बोलणं होतं ते त्याला वरूनच होतं. आणि आपल्या विषयाकडे वळताना मी आपणास सांगतो जे काही मला तुम्हाला सांगायचं आहे ते आपण शांततेने ऐका आणि गोड करून ही विनंती. भगिनींनो आणि बंधूंनो, बघा माझा शब्द लगेच बदलून गेला. आधी बंधूंनो भगिनी म्हणतात, आता मी भगिनींनो बंधूंनो असं म्हणायला. तर आपल्याला जीवनामध्ये काही मिळवायचं असेल तर काही त्याग करावा लागतो. बघा, आपण श्वास घेतो आणि दुसरा श्वास घेण्यासाठी तो सोडावा लागतो, आहे की नाही? आत घेतलेला श्वास सोडल्याशिवाय दुसरा घेता येत नाही. म्हणून आधी असलेल्या आपल्या वर्तनातले काही दुर्गुण असतील, हे सोडल्याशिवाय आपल्याला चांगलं होता येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून नवीन श्वास घेण्यासाठी आपल्याला आधीचा श्वास जो प्रदूषित झालेला आहे, तो निकामी आहे, तो सोडावा लागतो. श्वास घेतो आपण त्याला. आणि ह्याच धर्तीवर बाबासाहेबांचं सगळं जीवन आधारलेलं आहे. मला काही घटना बाबासाहेबांच्या जीवनातल्या सांगितल्याशिवाय कुठे जावतच नाही. 26 सप्टेंबर 1932 पुणेकराची घटना जी आहे ती बाबासाहेबांच्या जीवनातली सर्वोच्च परीक्षा घेणारी अशी घटना घडून गेलेली आहे. बाबासाहेबांनी दुसऱ्यांदा गोलमेज परिषदेमध्ये जाऊन अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली. त्यानुसार काय होणार होतं? अस्पृश्यांना त्यांच्या जातीतला अस्पृश्य समाजातला एक उमेदवार निवडून देता आला असता, त्यांच्याच समाजातला त्यांच्या मताने. आणि त्याच्यासाठी दुसऱ्या जे स्पृश्य होते त्या लोकांनी, त्या मतदारसंघातल्या लोकांनी देखील त्याला मतदान करायचं. अशा प्रकारचं हे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी बाबासाहेबांना इंग्लंडच्या सरकारने दिली. पण गांधीजींना ते सहन होईल. गांधीजींची मनाची परिस्थिती खरं म्हणजे जर सगळं त्यांचं चरित्र बघितलं तर अतिशय विचित्र वाटतं. आणि आपल्या देशातल्या पूर्ण संस्कृतीचं चरित्र सगळं वेगळंच आहे. ते आम्हाला सोडतही नाही आणि आम्हाला जवळही करत नाही. सोडतही नाहीत आम्हाला आणि जवळही करायचं नाही. अशा प्रकारच्या विधा मनस्थितीमध्ये आपल्या भारतातल्या अस्पृश्येतरांची मानसिक परिस्थिती ही गांधींच्याही मनात होती, गांधींच्याही जीवनात होती. गांधी म्हणाले की अस्पृश्य हा हिंदू समाजाचा अविभाज्य भाग आहे. त्यांना मी हिंदू धर्मात काय करू देणार नाही, ते हरिजन आहेत. आणि बाबासाहेब तिथे म्हणतात त्या हरीच्या दर्शनाला जर आम्हाला तुम्ही जाऊच देत नाही तर तो हरी आमच्या कामाचा नाही. आणि त्या हरिजन शब्दाला बाबासाहेबांनी विरोध केला आणि ते काढून लावला. गांधीजींनी प्राणांतिक मानली, इथे मी होऊ देणार नाही, भले तरी माझा प्राण गेला. आणि मग बाबासाहेबांवर मग हा दबाव यायला लागले. एक वेळ असेल की डॉक्टरांनी सांगितलं येत्या 24 तासामध्ये जर गांधीजींनी उपोषण सोडलं नाही तर त्यांना त्यांचे प्राण सोडावे लागले. असा डॉक्टरांनी निर्वाळा दिल्यानंतर घाबरले सगळे. आणि मग काय करायचं? गांधीजी अतिशय हट्टी माणूस होता, हे सगळ्या त्यावेळेच्या पुढाऱ्यांना माहिती होतं. मग ते ऐकायचं फक्त भारतातल्या एकाच व्यक्तीचं, आणि ती व्यक्ती होती रवींद्रनाथ टागोर. गांधीजींच्या जवळपासच्या पुढाऱ्यांनी रवींद्रनाथ टागोरांशी संपर्क साधला आणि रवींद्र टागोरांच्या लक्षात ती गोष्ट आली आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी यांना हे तार पाठवली. त्यावेळेला तारेचं जास्त महत्व होतं.
आणि त्यांनी तार पाठवलं. त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोर म्हणतात, गांधीजींना उद्देशून त्यांची जवळपास खरडपट्टीच काढलेली आहे रवींद्रनाथ बाबूंनी. तुम्ही अलीकडे तारेचा मजकूर आहे तो तसाच वाचला गेला पाहिजे. तुम्ही अलीकडे सूट उपोषण करता, वारंवार उपोषण करून तुमच्यात नैतिक अहंकार आलेला आहे. हा बरा नव्हे. व्यक्ती देशापेक्षा मोठी नसते. देशाची भावना लक्षात घेऊन तुम्ही उपोषण सोडावं, मग गांधी उपोषण सोडायला तयार. आणि त्या तारेने आणि बाबासाहेबांच्या आग्रहामुळे, कारण बाबासाहेबांनी एक पेटलं की मी माझ्या समाजाचं नुकसान करून घेणार नाही, कारण मी काहीही चुकीचं करत नाही. उपोषण करायला मी काही गांधीजींना सांगितलं नव्हतं, असे बाबासाहेबांचे शब्द मी नव्हतं सांगितलं. तो त्यांचा प्रश्न आहे, त्याला मी काय जबाबदार असेल. सरळ सरळ उत्तर होते. पण नंतर जबाब वाटू लागल्यानंतर गांधीजी जर मेले तर माझ्या समाजाचं काय होणार, हाही विचार बाबासाहेबांच्या मनात होता. आपले दलित कॅन्सरचे उद्गाते मारले ते राजा ढाले साहेब. राजा ढालेंनी त्यावेळेला 3 पुस्तिकाचं एक सिरीज प्रसिद्ध केलेलं मी वाचलेलं आहे ते. तर त्या काळात म्हणजे 1976-77ची गोष्ट आहे की जर बाबासाहेबांनी पुणे करारावर सह्या केल्या नसत्या तर काय झालं असतं, ह्या बाबतीतली त्याची मतं राजा ढालेंनी त्याच्यात मांडलेली आहे. मिळालं तर जरूर वाचा. आणि तोच विचार करून तिथे राजा ढाले असं म्हणतात, देर वी हॅव बीन मसॅकर इन दी एवढं स्टेट ऑफ इंडिया. म्हणजे माझ्या दलित बांधवांचं त्यात आनंद झालं असतं, असा विचार करून बाबासाहेबांनी 2 पावलं मागे आले. आणि त्या घटनेला काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी चूक केली, काही लोक म्हणतात बाबासाहेब हरले, काही लोक म्हणतात नाही गांधी हरले. पण काही विद्वानांचं असंही मत आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे की बाबासाहेबांच्या ह्या भूमिकेमुळे आणि गांधीजींच्या भूमिकेमुळे दोघंही एकमेकांमुळे प्रगल्भ झाले दोघंही. कारण बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा इतका मोठा प्रभाव गांधीजींवर पडलेला आहे. त्या काळात त्यांच्या ज्या काही 2-3 भेटी झालेल्या आहेत आणि बाबासाहेबांविषयी त्यांना ज्या ऐकवण्यात आलेलं आहे की गांधीजींनी उपोषण सोडल्यानंतर त्यांचे जे मित्र होते जवळचे बघण्याचे जमनालाल बजाज, त्यांना सांगितलं की मला असं एक खेळ शोधा की जिथे रस्ता जाणार नाही, तिथे पाण्याची सोय नाही, तिथे लाईटची सोय नाही, अशा ठिकाणी मी आता राहू इच्छितो. मला संन्यास घ्यायचा आहे, राजकारण संन्यास. 1932ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर गांधी 16 वर्ष जगलेले आहेत, स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि मग गांधीजींचा खून झालेला आहे. 32 सालचा त्यांचा निर्णय आहे. आणि मग जमनालाल बजाजांनी तसं गाव शोधलं आणि गांधीजी त्या शेगाव म्हणून नाव होतं त्याचं आणि पुढे त्याला आता सेवाग्राम म्हणतात. तिथे गांधीजी म्हणतात कर्णकुमार वगैरे सगळी आहे. तिकडे गेलं की नक्की बघून या, आम्ही 2-3दा बघितले. आणि तिथे गांधीजी राहिलेले आहे. केवढा मोठा परिणाम आहे. राजकारणाचा संन्यास घेण्याची भाषा करणे आणि त्याच्याही पुढे बाबासाहेबांच्या अस्पृश्यता निवारण्याच्या कारणाप्रती असलेला जो निश्चय, हृदयातून आलेला निश्चय, याचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांनी पुढे असं ठरवलं की दलित, अस्पृश्य आणि सवर्ण अशी लग्नाची जोडी असेल तरच मी त्या लग्नांना जाईल, अन्यथा पुढे जाणार नाही. आणि ते त्यांनी असे बाबासाहेब
दुसऱ्यांवर सुद्धा परिणाम केला आहे. परिसाचं सोनं व्हावं असं गांधीचं ठरलेलं आहे. आणि म्हणून जर कोणी समजत असेल की बाबासाहेब हरले, त्यांच्या दृष्टीचा कमकुवतपणा किंवा मनाचा संकुचितपणा समजतो. दुसरी घटना बाबासाहेबांची सांगावीशी वाटते मला, की महाडचा सत्याग्रह 1927 साली झाला. पहिले 2 दिवस 20 आणि 21 मार्चला झाला आणि नंतर 25 आणि 26 डिसेंबरला झाला 1927 साली. पहिल्या सत्याग्रहाच्या वेळेला पाणी प्राशन केलं, तलावात जाऊन लाठीमार झाला, लोकांची डोके फुटली, बायकांना. आणि विशेष म्हणजे त्या सत्याग्रहामध्ये बायका होत्या, पोरं सोडत लहान पोरं सोडत धरून गर्भवती महिला सुद्धा आलेल्या होत्या. आपल्याला इथल्या इथे येता येत नाही. मला कधी कधी फार वाईट वाटतं. जवळ बसून राहतात सांगतो तेवढ्या दूर पाठवून ते आणून पांघरून घेऊन जेवणाचं सगळं सामान घेऊन आलेलं होतं. आपल्याला तिथे सोयी सुद्धा आणि तिथे त्यांच्यावर सुद्धा हल्ला तिथल्या पुरुष लोकांनी जाती त्यांच्या वादातून केलेला होता. अर्थातच बाबासाहेबांनी हे कुठले वर्ग होते आणि बरोबर 10 वर्षानंतर 17 मार्च 1967ला या खटल्यांचा निकाल लागला आणि तो शिक्षणाच्या बाजूने लागला होता. या लोकांना शिक्षा झाली. त्यावेळेला म्हणजे दुसऱ्या वेळेला 25 तारखेला बाबासाहेबांनी 25 मार्च 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं. काय केलं की त्या मनुस्मृतीमुळे, मनुस्मृती तीच होती जी आजची आपली राज्यघटना आहे. मनुस्मृतीप्रमाणे सगळ्या भारताची सगळा कारभार होत असायचा. मनुस्मृतीच त्यांचा त्यावेळेचा काय होता, भारताचा राष्ट्रग्रंथ होता. आपला राष्ट्रग्रंथ बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे. बाबासाहेबांनी तो त्यावेळेचा भारताचा समजला गेलेला राष्ट्रग्रंथ जाळून टाकला. कारण त्याच्यात मानव मुक्तीसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. उलट मानवाला अधिकात अधिक, विशेषतः स्त्रियांना आणि शूद्रांना आणि अस्पृश्यांना अधिकात अधिक त्रासात कसं ढकललं जाईल याचीच व्यवस्था त्या मनुस्मृतीमध्ये होती. आणि म्हणून ही उचितामी आहे, मानवाच्या विकासासाठी ही उपयोगी नाही, म्हणून बाबासाहेबांनी ती जाळून अतिशय मोठा निर्णय. आणि तिथे बाबासाहेब म्हणतात, स्त्रियांकडे भाषण केलेलं आहे की तुम्ही या जुन्या चालीरीती सोडून दिल्या पाहिजे. गळ्यात घरावर गळसऱ्या घालण्यापेक्षा एखादा सोनाचा दागिना घाला, हातामध्ये त्या चांदीच्या गोट पाटल्या वगैरे अशा घालण्यापेक्षा व्यवस्थित राहा, चांगल्या प्रकारच्या साड्या नेसा आणि 4 जोडी जशा राहतात, उच्च समाजातल्या बायका जशा राहतात तसं राहा तुम्ही. बाबासाहेब इथेच सांगत नाही, तर बाबासाहेब आणखी सांगतात की तुमचं नृत्य नेसण्याची पद्धत सुद्धा तुम्ही बदला. ब्राह्मण स्त्रिया ज्याच्या प्रकारे नृत्य नेसतात आणि त्यांची ती मान्यता प्राप्त झालेली आहे तसं तुम्ही पण नृत्य नेसायला सुरुवात करा. महाड कोकणात आहे, त्यावेळेच्या कोकणातल्या बायकांचं राहणं थोडंसं वेगळंच होतं. गुडघ्यापर्यंत त्यांच्या त्या साड्या असायच्या, म्हणजे अर्धनग्न अवस्था जवळपास असायच्या. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी कशी नेसायची ती साडी, कोण ब्राह्मण स्त्रिया आम्हाला शिकवणार. पण बाबासाहेबांचे जे मित्र होते, चित्रे, सहस्रबुद्धे, पिटकुलीस, यांच्या घरातल्या बायकांना सांगितलं आणि प्रत्यक्ष आपल्या स्त्रियांच्या साड्या कशा नेसवायचं ते शिकवलं. एवढं बाबासाहेब लक्ष देत होते स्त्रियांच्या बाबतीत. या 2 घटना या बाबासाहेबांच्या जीवनासाठी स्त्रियांबाबतीत काय त्यांच्या मनात होतं सांगून जातात. आणि पुढे बाबासाहेब आणखी प्रगल्भतेने स्त्रियांचा विचार करतात. आता इथे मला थोडंसं माझ्या विषयाकडे येऊन थोडंसं बाजूला म्हणजे मूळ याच्यात घ्यावं लागणार आहे की स्त्री, भारतीय स्त्रीची काय परिस्थिती होती, तिला सुधारणा द्यायच्या म्हणजे काय करावं, तिच्यावर अत्याचार होत होते म्हणजे काय होत होते, ह्याकडे आपण थोडंसं लक्ष देणार आहोत. वेद, ब्राह्मण, स्मृती आणि पुराण असं जे आहेत आपल्या भारताच्या संपूर्ण जनतेच्या म्हणण्यापेक्षा ब्राह्मण हिंदू समाजाच्या धर्माच्या लोकांसाठीचे जे पवित्र ग्रंथ मानलेले गेले आहेत, मनुस्मृती,
तसंच दुसऱ्या धर्माचे पुराण, बायबल त्या इत्यादी धर्मग्रंथांमध्ये स्त्रीला ताब्यात ठेवण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न आहेत. स्त्रीला मुक्त करण्यासाठी मात्र कुठलाच प्रयत्न नाही. स्त्री म्हणजे त्यांना एक काय वाटतं की शत्रू तर नव्हतीच त्यांची, परंतु तरी देखील तिला दाबूनच ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि वेगवेगळ्या मनुस्मृतीमध्ये तर काय काय घेऊन ठेवलेलं आहे. आता आपल्याला थोडा वेळ नसतं ते वाचायला आपल्याला वेळ नाही. तुम्ही जेव्हा वर्गात याल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की समजावून सांगेन. येत सर्वात तर बैल मारावा अशी एक म्हण होती त्या काळात. बैल मारावा तासोताशी आणि बायको मारावी तिसऱ्या दिवशी. म्हणजे तासाला बैलाला चाकताना फोडलं पाहिजे, तिसऱ्या दिवशी बायकोलाही फोडलं पाहिजे, किमान तिसऱ्या दिवशी. अशा प्रकारची म्हण होती. पायातली वाहन पायी बरी अशी मत अजून पण आहे. आपण जरी स्वतःला बौद्ध म्हणत असलो तरी आपल्याही घरात तेच चालले जायचे, बरोबर. आपण आपल्या स्त्रियांना म्हणजे तुमचंच नाही सगळ्यांच्याच घरात तसं आहे, कदाचित माझ्याही घरात आहे. थोडंफार आम्ही पुढचं पाऊल टाकलेलं आहे हे मात्र खात्रीने सांगतो. अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत. खरं म्हणजे स्त्री पुरुष संबंधातील जे ताणतणावाचं जे नातं निर्माण होतं तो स्त्रियांवरचा पुरुषांचा अविश्वास, त्यांच्या चारित्र्यावरचा संशय हेच प्रमुख कारण आहे. आणि त्या मनुस्मृतीचा धागाच मुळात कणाच मुळा हा होता की स्त्रिया ह्या मुळातच चंचल असतात, त्यांना ताब्यातच ठेवलं पाहिजे आणि त्याच्यात त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे याच्यातच त्या मनुची सगळी बुद्धिमत्ता पणाला लागलेली आहे आणि ते लिहिलेलं आहे. आणि स्त्रियांना त्यांनी काय केलेलं आहे, नेहमीच दाबून ठेवलेलं आहे. हिंदू धर्म संस्कृती आपणही अजून ते सोडायला तयार नाही आहे. आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्धचा जो कायदा होता तो शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये तर 1919 सालीच केलेला आहे. 2 ऑगस्ट 1919ला कायदा केला. आणि नंतर आपल्या भारतीय प्रजासत्ताक राष्ट्राने 13 सप्टेंबर 2005 रोजी हा कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदा तयार केला. शाहू महाराज अतिशय ग्रेट माणूस होते. बाबासाहेब त्यांना अतिशय मानत आणि शाहू महाराज बाबासाहेबांना खूप खूप प्रेम करत होते. बाबासाहेबांना परदेशी जाण्यासाठी दुसऱ्यांदा जमा केले बाबासाहेब अपूर्ण राहिलेलं शिक्षण करण्यासाठी, तेव्हा शाहू महाराजांनी घरी मदत केली. बाबासाहेबांनी काही पैसा स्वतः कष्ट करून गोळा केला होता आणि मग राहिलेलं शिक्षण. तर अशा प्रकारे स्त्रियांच्या बाबतीत डॉक्टर राम मनोहर लोहिया समाजवादी विचाराचे ग्रस्त होते. ते तर म्हणतात की मूळ कारण त्यांनी सांगितले. ह्या मनूच्या डोक्यामध्ये काय किडे शिरलेले होते माहीत नाही. तर राम मनोहर लोहियांनी ते निश्चितपणे ओळखलं आणि ते म्हणतात योनी शुचितेच्या कल्पनेमुळे स्त्रीचं आयुष्य बंदिस्त बनले आहे. याच कारणाने म्हणजे योनी शुचितेची कल्पना याच्यामुळे भारतीय जनमानस क्रूर बनले आहे. काय शब्द बाबा. या भयंकर कल्पनेमुळे स्त्रीची जणू हत्या होते असे मत, परखड मत राम मनोहर लोहिया यांनी व्यक्त केले. पत्नीवर संशय घेणाऱ्या पुरुषाची मानसिक शांतता करून तो मनाने आणि शरीराने देखील दुर्बल होतो. कारण स्त्रीच्या योनिशुचितेला त्यांनी अतिशय वेगळं असं स्वरूप देऊन टाकलेलं. पवित्र आणि अपवित्र अशा प्रकारचं स्वरूप त्याला दिलं. आपल्या ऑलिम्पिकमध्ये ज्या महिला कुस्तीपटू आणि बाकीच्या खेळाडू गेल्या होत्या त्यांना सुद्धा त्यांनी ऑलिम्पिकचे पदक जिंकून आणल्यानंतर सुद्धा दोन्ही शुचितेचा त्यांना त्रास झालेला आहे. पण ह्या काळात सुद्धा ते अजून आहे. आणि त्या माणसाला फार उशिरा नंतर अटक वगैरे करण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्यात आली. महात्मा गांधींनी सुद्धा कस्तुरबा त्यांच्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे की रामराज्यापासून स्त्रियांना अन्यायाशी झगडावे लागलेलं आहे. गांधींनी सुद्धा करून केलं. आणि मग पुढे मला थोडंसं
कशा प्रकारचा त्रास स्त्रियांना होता याचं एक धावतं वर्णन मी आपल्या पुढे करणार आहे आणि मग आपण आणखी पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत. पेशवेकालीन महाराष्ट्रामधलं अगदी पेशव्यांच्या दरबारातलं उदाहरण द्यायचं झालं तर 3.5 शहाण्यांपैकी पेशव्याच्या दरबारातले जे 3.5 शहाणे होते म्हणजे कारभारी माणसं होते, सल्लागार होते पेशव्यांचे, त्याच्यातले नाना फडणवीस एक होते, पूर्ण शहाणे होते. तिथं म्हणतो 1.5 शहाणे होते. नाना फडणवीसांची एकूण 9 लग्न झाली. त्यावेळेला बालविवाहाची पद्धती होती. 9 वर्षाच्या मुलगी झाली की तिचं लग्न झालंच पाहिजे अशा प्रकारची पद्धती होती. आणि तुम्ही कल्पना करा पुरुषाचं त्या नवऱ्याचं वय तिच्यापेक्षा नक्कीच अधिक असायचं. तिला काय कळत असायचं त्या 9 वर्षाच्या काळामध्ये नवरा बायको संबंध काय असतात. अनेक मुली त्या चाचामधून मेलेल्या आहेत आणि त्या मेल्यानंतर पुन्हा एक पुरुष मंडळी दुसरं लग्न करायला तयार. अशा प्रकारे या नाना फडणवीसांनी काय केलेलं आहे, 9 लग्न केली. ते जेव्हा वारले त्यावेळेला 60 वर्षाचे होते आणि त्यांना त्यांच्या 2 पत्नी होत्या. त्यांच्या मेल्यानंतर 15 दिवसांनी एक वारली, ती 9.5 वर्षाची होती आणि दुसरी जी होती ती नुकतंच 9 वर्ष तिने कंप्लीट केलेली होती. अशा प्रकारची वाईट परिस्थिती त्या काळात होती. सर एवढ्या कोळ्या मुलींना मात्र जर जगल्यास तर विधवा म्हणूनच जगावं लागत असे. आयुष्यभर त्या विधवा म्हणून जायच्या, कारण पुनर्विवाहाची संमती मनुच्या मनुस्मृतीने दिलेली होती. आणि त्या तशाच प्रमाणे तुम्ही मध्ये काकस्पर्श नावाचा पिक्चर आलेला होता, बघितला नसेल बघितला तर युट्यूबवर जाऊन बघा, मिळालं तर जरूर बघा. त्या अशा विधवा झालेल्या बालिकेची आणि पुढे वयात येते ती तेव्हा तिची काय मनाची कळकळ आहे हा छान प्रकार आहे. पेशवे कालामध्ये सुद्धा कशा प्रकारची स्त्रियांची स्थिती होती ते तुम्हाला बावनखणी आणि याच नाना फडणवीसांवर आधारित दुसरं जे नाटक आहे त्याच्यातून दिसून येते. आठवल्यावर सांग तर नाव कधीतरी दिसून तर काशीराम कोतवाल आणि बावनखणी बरोबर. तर तिथे तुम्हाला कशी स्त्रियांची परिस्थिती ती कोणत्या दाखवली आणि अशा ह्या दुष्ट चालीरीतीमुळे आपल्या देशाचं नुकसान झालेलं आहे, आपल्या देशाची अवनती झालेली आहे. एकाही महात्मा फुलेंनी ह्या गोष्टीवर भयंकर चिडलेले आहेत. महात्मा फुले म्हणतात सतीची चाल नंतर जी आली ती बघून महात्मा फुले एवढे मी सतीच्या चालीवर बोलतोय आता की म्हणलंय नवरा मेला तर बायकोला सती दिलं जात होतं, परंतु बायको मेली तर तो मात्र सता जात नव्हता. महात्मा फुले त्यांना त्या पुरोहितांना प्रश्न विचारतात, तो का जात नाही? पुरुष प्रधान संस्कृतीचं एवढं तुम्ही का रोडवाय करून मानून ठेवलेलं आहे, स्त्रियांना तुम्ही एवढं पायदळी का दाबून ठेवताय? आणि म्हणून त्याची चीड येऊन महात्मा फुलेंनी काय केलेलं आहे की त्यांच्या पत्नीला स्वतः शिकवलेलं आहे, शाळा काढलेल्या आहेत. त्यांनी दलित अस्पृश्य मुलींसाठी सुद्धा स्वतंत्र शाळा काढलेल्या आहेत. अशा प्रकारचे विचारवंत त्या काळामध्ये होते. सतीची पद्धत इतकी बेकार होती की त्याच्यामध्ये जिचा नवरा मेला त्या स्त्रीला त्याच्याबरोबरच जाळून टाकण्यात येत असायचं. तिची इच्छा असो वा नसो काही नाही, ती जशी जाळून टाकली म्हणजे पवित्र झाली. पवित्र अपवित्रतेच्या ह्या कल्पनेने आपल्या देशाचं अतिशय नुकसान केलेलं आहे. बंधू आणि त्याच्यापासून आपण सावध असलं पाहिजे. आपल्याही मनात जर त्या अजून असतील ना तर ते काढून टाका. अतिशय वाईट अशा गोष्टी आहेत, संसाराला हानिकारक अशा गोष्टी आहेत, आपलं मन सुजवणाऱ्या अशा गोष्टी आहेत, तुम्ही त्या सोडून द्या. बालविवाहाची प्रथा याच्याविषयी मी आपल्याला बोललेलं आहे. सतीच्या बाबतीत एक जी पद्धती होती सतीच्या बाबतीत ती अशी होती की विशेषतः गुजरात
आणि गुजरात, राजस्थान आणि तुमच्या दिल्ली, आग्रापर्यंतचा जो त्या भागामध्ये अशी परिस्थिती होती. काही फ्रेंच जे प्रवासी आलेले होते त्यांनी लिहून ठेवलेले आहे. त्याच्यात तो लिहितो की अशी पद्धत होती, त्यांनी बघितली होती की स्फोटक वस्तूंनी अशी एक झोपडी तयार करायची, तिचा स्फोट होईल अशा प्रकारची झोपडी तयार करायची आणि त्याच्यामध्ये त्या स्त्रीला तिथे सगळं साज शृंगार करून अगदी नव्या नवरीसारखं बसवायचे आणि तिच्या मांडीवर तिच्या नवऱ्याचं शव द्यायचे, म्हणजे ते प्रेत तिच्या मांडीवर ठेवायचं आणि त्या ब्राह्मणाने त्याला काढी लावायची, पेटवायची ती झोपडी आणि मग त्याच्यामध्ये ती किंकाळायची, म्हणायची. नको असायचं तिला, अहो कोणाला कोणाचं जीव नकोय, आपल्याला साधं चटका बसला तरी नको होतं. काय होत असतील तिच्या मन, काय म्हणत असेल तिचं मन. परंतु हे कर्मठ लोक, हे क्रूर लोक, तिला मात्र ती बाहेर यायला लागली ना तर तिला मोठमोठ्या काठ्याने अशा ढकलायच्या मध्ये आणि तिथेच तिने नेलं पाहिजे आणि तशीच ती मारायची. एकदा अशा प्रकारचे सती जाण्याचा प्रकार चालू होता आणि त्या स्त्रीला त्या झोपडीमध्ये जाळत होते तिच्या प्रेतासोबत, कधी कधी चितेवर पण जाळण्याची काही ठिकाणी करतात. तर ती गोष्ट ती स्त्री पुन्हा पुन्हा बाहेर, ती गोष्ट तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला समजली आणि तो अधिकारी पळत आला, इंग्रज अधिकारी, आणि त्याने त्या स्त्रीची ती हालत करून तिला वाचवलं. बाकीच्यांना खूप केलं त्याने आणि तिला वाचवलं, दवाखान्यात नेलं, पण दुर्दैवाने ती तिथे गेली. म्हणजे परकीय जे लोक होते त्यांना आपल्या देशातल्या स्त्रियांविषयी तेवढी माणुसकीची भावना होती, परंतु आपल्या देशातल्या लोकांना माहिती नव्हती. सम्राट अकबर मुसलमान राजा, आपल्या देशामध्ये 2 सहिष्णू असे राजे झालेले आहेत, एक सम्राट अकबर आणि दुसरे सम्राट अशोक. यांच्या इतका सहिष्णू राजा आपल्या देशाच्या इतिहासात झालेला नाही आणि हे दोन्ही सार्वभौम राजे होते. संपूर्ण भारतावर त्यांची सत्ता होती, एक अफगाणिस्तानपर्यंत अशोकाची सत्ता. तर अकबराच्या काळात ही घटना घडली. राजस्थानमधल्या जयपूरमध्ये एका स्त्रीला सती जाण्याचा प्लॅन त्यांना कळला आणि अकबर स्वतः त्याच्या काही माणसांसह घोड्यावर सवार होऊन जयपूरला पोहोचले आणि त्या स्त्रीला सती जाण्यापासून वाचवलं आणि आपल्या राज्यात असा कायदा केला की कोणालाही सती जाण्याचा किंवा पाठवण्याचा कोणालाही अधिकार नाही. सती प्रथा त्यांनी कायद्याने बंद केली. इंग्रजांच्या काळामध्ये राजा राममोहन राय यांनी त्या सती गेलेल्या स्वतःच्याच कुटुंबातल्या एका स्त्रीचे हाल बघितले आणि इंग्रजांच्या त्या कमिशनरला विनंती केली आणि त्याप्रमाणे त्यांनी ही सतीची प्रथा जी आहे ती नष्ट करण्याचा कायदा केला होता. पण तो त्यांनी पूर्णपणे केला नव्हता. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त काय केलं होतं की 16व्या वर्षाच्या वरच्या त्यांनी 16 वर्षाखालील स्त्रीला ब्रिटिश सरकारने गरोदर आणि 16 वर्षाखालील स्त्रीला सतीच्या नावाने जाणणे नाकारले होते. आणि अशा प्रकारे जरी काही नाही, पूर्णपणे नाही, परंतु काही ना काही ॲक्शन इंग्रज सरकारने घेतली होती. ते पूर्ण ॲक्शन घेऊ शकत होते, कारण राजाराम मोहन रायांनी सांगितल्यानंतर मात्र त्यांनी सतीची चालच कायद्यानेच बंद केली. अशा प्रकारचं इंग्रज गव्हर्नमेंट होतं. त्यांची कधी कधी नाईलाज होत असायचं, कारण त्यांना राज्य जे करायचं असायचं ते उच्चवर्णीयांच्या सहकार्यानेच करायचं असायचं, म्हणून त्यांना नाराज करून चालणार नाही. म्हणून त्याप्रमाणे ते इथल्या धार्मिक गोष्टीमध्ये, सामाजिक गोष्टीमध्ये विशेष लक्ष घालत असत, जोपर्यंत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार जात नसते. आधुनिक काळामध्ये स्त्रियांवर अत्याचार करण्याचे नवीन प्रकार पाहून काढले जातात. हुंडाबळीचे प्रकार. हुंडाबळीमध्ये अनेक स्त्रिया गेल्या. आपल्या काळाने सध्या भारतात बऱ्याच स्त्रिया, अजूनही तो चालूच आहे. युपी, बिहार, राजस्थान वगैरे ह्या भागामध्ये लग्न करायचं म्हणजे मुलीच्या बापाच्या अंगाला काटा येतो. ती जन्माला आल्यापासून तो काही पैसा जोडत राहतो आणि तिच्या लग्नाची तयारी करतो. आणि त्यातूनच
ज्या दुष्ट चालीरीती होत्या की स्त्रीच्या बापाने, मुलीच्या बापाने त्या तिच्या नवऱ्याच्या घरच्यांचं नेहमीच उलंदारी करायची. त्यांना अगदी रुजून अन्य कारणाने त्रास देत असेल, संशयावरून त्रास देत असेल, हुंड्यासाठी त्रास देत असेल, कुठल्याही कारणाने जेव्हा तिला त्रास होतो तेव्हा ती नक्कीच म्हणते की हा स्त्रीचा जन्म नको आहे. आणि अशाच प्रकारे मग लहान असतानाच मुलीला मारण्याची पद्धत राजस्थानमध्ये, यूपीमध्ये, अशा एका उत्तर भारतामध्ये निर्माण झाली. आणि त्याचंच छोटं रूप म्हणून अलीकडच्या काळामध्ये सोनोग्राफी केल्यानंतर जर मुलीचा गर्भ असला तर तो गर्भस्थिती मारून टाकायचा, आधुनिक मान्य नाही.